लातूर शहरातला प्रमुख रस्ता असलेला हा औसा रस्ता आहे। या रस्त्यावर ICICI बँक आहे। या ICICI बँकेमध्ये कॅश भरण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीच्या जीपमधून काच फोडून 30 लाखांची रोकड जी आहे ती चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडलेली आहे। आपण पाहू शकतो या जी स्कॉर्पिओ जीप आहे या जीपच्या काचा फोडून या जीपमध्ये ठेवण्यात आलेली 30 लाखांची रोकड जी आहे ती चोरट्यांनी लंपास केलेली आहे। गजबजलेला रस्ता आहे, वर्दळीचा रस्ता आहे, वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असते आणि तरी देखील कोणाच्याही लक्षात येण्या अगोदर काच फोडण्यात आली आणि 1 ते 2 मिनिटाच्या आत या ठिकाणी या जीपमध्ये ठेवण्यात आलेली कॅश जी आहे ती रोकड लंपास करण्यात आलेली आहे। मार्शल माने त्या व्यक्तीचं नाव सांगण्यात येत आहे, ज्यांची ही जीप आहे। लेबर पेमेंट करण्यासाठी म्हणून त्यांनी ही कॅश जी आहे ती ICICI बँकेमध्ये भरण्यासाठी आणलेली होती आणि आपण पाहू शकतो ह्या जीपच्या काचा फोडून ही रोकड जी आहे ती लंपास करण्यात आलेली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचं पथक असेल किंवा पोलिसांचं पथक असेल आता चोरट्यांचा तपास करतायत। लातूर शहराच्या भोवती जे आहे त्या अशा प्रकारच्या घटना असतील किंवा हत्या असतील किंवा हत्येचा प्रयत्न असतील, हाणामारीच्या घटना असतील सातत्यानं घडत आहेत आणि म्हणून लातूर शहराच्या भोवती जो रिंग रोड आहे त्या रिंग रोडवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा अशा प्रकारची मागणी नागरिकांकडून सातत्यानं करण्यात येते। मात्र चौकांमध्ये लातूर शहराच्या भोवती जो रिंग रोड आहे त्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि चोरट्यांना शोधणं पोलिसांसाठी कठीण होऊन बसतं। आपण पाहू शकतो ह्या स्कॉर्पिओ जीपमधून आज दिवसाढवळ्या लातूर शहरातून 30 लाखांची रोकड जी आहे ती चोरट्यांनी लंपास केलेली आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।